हिरो आहे कुठं? पिंडी बांध. सुप्रभात मित्रांनो, वेलकम बॅक फ्रॉम आपलं विलेज. तर गावाकडे कालच आलो होतो. तर आपल्यासोबत त्यावेळेस आपले कोल्हापूरचे मित्र दिगंबर दादा पण आलेले आहेत आणि आपला हॅप्पी बॉय. गाव एकदम मस्त वाटले. सकाळचं चिमण्यात या घरात येऊन चिमण्या घरात येऊन. वाढवल्या. हे असं कुठं नाही. मग आम्ही सकाळी इथली नारळ पाडली. जरा नारळ पाडून जरा पाणी वगैरे पिलं. आता काय करणार आहे, आम्ही आता गाडी घेणार आहे. इथे जवळपास ठिकाण आहेत, ती जरा 4-5 बघायची. दादाला आपलं बीट दाखवायचं एकदा. सगळं बघणार आहे मी. आता कुठली जागा ठेवायची नाही शिल्लक. आता दर्शन जे घेतलं की डायरेक्ट मस्तपैकी जेवणाचं टायमिंग होतं. जेवायचं नाहीतर पहिला पाहून यायचं. पाहून झालं की ऊन खाली येते. ऊन खाली आलं की सगळं वडं बिडं मस्त बघायचं. महू असले तर महू काढायची. सगळं एकदम राडा. मग येता रानातनं सगळं ते हुरड्याचं सामान विमान घेऊनच यायचं. संध्याकाळी मस्त शिकोटी बिकोटी करून भाजून गुलाल नाही गुळ चटणी बिटणी मारून आपल्याला सगळं नियोजन प्रोग्राम करायचं आहे. तर सगळा आजचा दिवस आम्ही असा टाईट शेड्यूल केलाय. तर आमच्याबरोबर राहा तुम्ही, आम्हाला सगळं दाखवतो तुम्ही. ठीक आहे, तर आता डायरेक्ट भेटूयात आशुलिंग मंदिरावर. गाडी आता पार्क करून घेतलेली. तर आता दर्शन करून घेऊयात. बऱ्यापैकी गर्दी इकडे तुम्ही पाहू शकता. नॉर्मली एवढी गर्दी नाही राहत, लगेच दर्शन होऊन जातं. बट आज महाशिवरात्र आहे त्यामुळे ही सगळी गर्दी आहे. आता काम करूयात, घरी जाऊयात. आता चहा पाणी गावात घेतला आहे, दर्शन बी झालं देवाचं. ते नंतर जेवण वगैरे करून आज मस्त पोहूयात. विहिरीत उड्या टाकायच्या. येस, विहिरीत उड्या मारून नंतर मग हुरडा पार्टी मारूयात. कुठं? आपल्या शेतात करूयात आज. ठीक आहे. शेतात नाही, रानात जंगी नियोजन का? जंगी नियोजन. हुरडा याच्या अगोदर म्हणजे आतापर्यंत एवढ्या वेळेस दादा, म्हणजे आता आमची इथं ज्वारी आहे, पण आम्ही कधीच हुरडा पार्टी असं केलेलं नाही तिकडे. नाही, आमच्या इकडे पण मी लय बघितले. म्हणजे पाट्या लावलेल्या असतात, हुरडा पार्टी. चला नियोजन आहे ह्या रवत. हुरडा पार्टी नेमकं काय कळायचं नाही. मोराचं चिन्ह भिन्न लावतात ते. आम्हाला पण आहे ना, पुण्यात गेलं माहीत झालं की यार हुरडा पार्टी पण गोष्ट असते. तिथं आपल्याला शेतात फ्रीमध्ये भेटन. इकडे तर पैसे देऊन करावं लागते आणि आपण खुळ्यासारखं जातो पण. बरोबर. उद्या सविस्तर त्याच्यावर ब्लॉग टाकूया. येस येस. कुणाला माहित नसलं तर ट्यूनच राहा तुम्ही चॅनलला. उद्या सगळा तुम्हाला हुरडा पार्टी नेमकं काय, कुठल्या शेतात कुठलं पीक, कसा भाजणार, आचारी कोण आहे, उद्या लाकडं कशी गोळा करतात, लाकडं कोण हॅप्पी दादा आणणार, हॅप्पी दादाच्या चुलते काय करते ते सगळं दाखवत आपण. उन्हाचं रान किती आहे. आणि मित्रांनो, आता फर्स्ट टाइम आम्ही हा जो माउंट आहे तो ऑर्डर केलेला आहे आणि फर्स्ट टाइम याचा यूज करतोय. माहित नाही की स्टेबल किती आहे. स्पॉन्सर बिन्सर नाही, आम्ही असंच मागवले. आम्हाला आता 4 व्हीलर मधनं जायला मग गोप्रो लावणार कुठे. 300 रुपयाचा प्रोडक्ट पण स्पॉन्सर भेटन आपल्याला. 300 रुपयाचं आम्ही असंच मटेरियल मागून घेतले. आहे ना, असं हलतोय तर काय माहित किती स्टेबल होतो त्याच्या व्हिडिओ. आता रेकॉर्डिंग बघितल्याशिवाय आपल्याला कळणार. हलतोय. आपलं बाईक वरती पण हलतोच ना थोडं. ओके, ते आता दिसत नाही ना, इथे लावलेलं असतो ना. हलतो. हा थोडं पिकलेला असणार आहे, माहिती आहे का? गोड आहे. ती चॉकलेट झालाय काय अजून कलर यायला? पवायचा तर कुठल्या मिठीचा अंदाज नाही. येस आधी सांगूत ना तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या. मला कुठली पिंडी बांधणार? पिंडी पाटील पाटीला पिंडी का? पाटीला आता अक्षयला जवळ ठेवतो. या मित्रांनो, ही इथं विहीर आहे. तर आपल्याला आता इथं पोहायला जायचे. तर म्हणजे आम्ही गावाकडं पहिलं ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस ह्याच विहिरीत पोहायला जात असत. आणि आता जस्ट तळ्यातून ही विहीर बाहेर पडलेली आहे. म्हणजे इथं सगळं पावसाळ्यात पाणी इथंच असतं. इतर सगळी मजाच गेली आमची. हा ना, रोबो बी नाही रथायचं. हिरो आहे कुठं? बघा ते हा ना, खाली पाणी पाहिजे. होय नाही का दादा? पिंडी बांधायची. आधी उडी मारू नका, आधी तुम्ही नॉर्मल पोहून दाखवा आम्हाला. कोल्हापूरचे पहिलवान नाही आयला. नाही नाही तुटला.
दादा मला अडकून हात लागेल. हा लाल आहे ना. अक्षदा अक्षर नवरा बोलला पाहिजे. अक्षर नवरा बोलला पाहिजे. ऋषी नवरा बोल. व्यवस्थित बोल व्यवस्थित बोल. नवरा बोलतो. अक्षय व्यवस्थित. हे मिले आवडले मी कुणाला शिवलं नाही. पाण्याच्या वर्गाला डबल लावरा बोलायला डबल नवरा बोल. अरे माझ्या काढचे खाली आहे पाणी. आता दादा नवरा बोलणार 100%. काय कुणा नाव आहे तुम्ही होता काय दादा हॅपीच पकडा. सापडत नाही. आता खाली जाणार ना. आता काय करायचं मी परत यायचं परत तुमचं राज्य म्हणजे काय शिवायला द्यायचं हा शिवायला जायचं. एकच बुट. बरं का दादा हॅपी टार्गेट करा. हॅपी हॅपी. काला की थंडी वाजायला लागली. ना पुन्हा पुढे अक्षय कोण बघितलं नाही. पुन्हा पुढे दादा दादा रशीन थोडं वर मग उडी मारा पुन्हा. अरे दादा किती खाली आलं तुम्ही किती खाली गेलतो. पर कान ठेवायला लागला ना. दादाला पण येत दादा तर सगळी बॉडी पण लाल पडली दादाची. नाना लगेच दिसते खाली पाण्यात. तर मित्रांनो आता पोहलेलो आहेत मस्तमध्ये. पाणी जराशी जास्तच गार होतं त्यामुळं पाण्याच्या वगैरे बसला. दादाचा एक्सपिरियन्स कसा आहे? दादा जबरदस्त उड्या मारत होते. त्या डोक्यावर उड्या मारायला सुरू केलं त्यांनी. बोलता बी आहे ना बॉडी काकडली. पण लय दिवसांनी पोहलोत. जरा गावाकडला अनुभव घेतला. हॅप्पी कसं म्हणतो शिवणे पाणी खेळायला मजा आली का? जो लास्ट उन्हाळ्यात पण तू किती वेळेस नवरा बोलला ते नाही सांगितलं. 3 वेळेस. माझा एकच नवरा असतो. बदलत नाही. अभिमानाने सांगते मला. आता मस्त जेवण करूया जाऊन. थोडं झोपूयात. झोपूया ते नंतर मोहळ वगैरे मोहळ झाडायला जाऊयात नंतर.